नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करतोय आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वरती। मित्रांनो, याच्या मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जो आपला डिप्लोमाचा सेकंड सेमिस्टरचा जो अति महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा विषय बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन या विषयाबाबत सगळं आपण डिस्कशन केलं की या विषयामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्यानंतर आपल्या डिप्लोमाला काय काय सिलेबस असणार आहे, त्यानंतर किती युनिट या सब्जेक्ट मध्ये असणार आहे, ते प्रत्येक युनिटचं किती वेटेज असणार आहे, किती मार्कांना तो आपल्याला विचारण्यात येईल। जो आपला एंड सेमिस्टरचा पेपर असतो 70 मार्कांचा, तर त्या 70 मार्कांपैकी कोणकोणता युनिट किती किती मार्कांना विचारला जाईल अशा प्रकारची सगळी माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये दिलेली आहे। जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ लेक्चर नसेल बघितला मित्रांनो, तर प्लीज तो एकदा बघा, म्हणजे या विषयामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहे, आपल्या डिप्लोमाला त्याचा सिलेबस काय काय असणार आहे, अशा प्रकारची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मिळून जाईल। आणि आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तोच जो आपला सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन, त्याच्या पहिला वहिला जो युनिट असणार आहे, त्या पहिल्या वहिल्या युनिटला आपण सुरू करणार आहे। त्या अगोदर या पहिल्या युनिट मध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक शिकायचे आहे, ठीक आहे, त्यानंतर कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असणार आहे, म्हणजे रिसेंट इयर मध्ये म्हणजे जे प्रीवियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस करून मी तुमच्यासाठी कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहे पेपर दृष्ट्या हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या पूर्णच्या पूर्ण युनिट मध्ये काय काय गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील हे पूर्णच्या पूर्ण डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सुरू करणार आहे, ठीक आहे। तर सुरू करूया आपल्या पहिल्या वहिल्या युनिटला, ज्याचं नाव आहे बेटा ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल। जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलंही स्ट्रक्चर असो, ठीक आहे, सिव्हिलचं कुठलंही स्ट्रक्चर असो, तुमची बिल्डिंग असू दे, तुमचा पूल असू दे, तुमचे रस्ते, तुमचे रोड असू दे, त्या प्रत्येक स्ट्रक्चरला बांधण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय रे बाबा, तर सगळ्यात महत्वाचं आहे मटेरियल। ते जर मटेरियलच तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही कसल्याच प्रकारचं कन्स्ट्रक्शन करू शकणार नाही। मग त्या प्रत्येक मटेरियलला आपल्याला स्टडी करायचं आहे। मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्या प्रकारे शेफ कसा काम करतो रे, तर शेफ कसा काम करतो बघा, की शेफ काय करतो, प्रत्येक जो मसाला आहे, प्रत्येक जो इन्ग्रेडियंट आहे, त्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचं, त्या प्रत्येक मसाल्याचं त्याला नॉलेज असतो। मग कुठला मसाला कुठे यूज करायचा, कुठे वापरायचा आणि किती प्रमाणात टाकायचा, अशा प्रकारची सगळी माहिती त्याला असते। तर त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा शेफ बनायचा आहे, ठीक आहे। आता हा जो विषय आहे हा एकदम बेसिक आहे, ठीक आहे। तुम्हाला जो अख्खीच्या अख्खी सिव्हिल इंजिनिअरिंग खूप मोठी ब्रांच आहे, खूप मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग हे आहे, ठीक आहे। तुमचं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असू द्या, म्हणजे रोड, त्याच्यानंतर पूल बांधण्याचं काम म्हणू द्या, तिथे पण आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग लागते। त्यानंतर मोठे मोठे बिल्डिंग बांधायचे असतील तिथे सुद्धा आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग लागते। तर अशा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग लागणार आहे तिथे तिथे हा सब्जेक्टचं महत्व आहे, ठीक आहे। मी सांगायचं म्हणणं हेच की जेवढेही स्ट्रक्चर आहे, जेवढेही सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहे, ते बांधण्यासाठी आपल्याला मटेरियलची आवश्यकता असते। मग हेच जे मटेरियल आहे, कोणकोणते डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे। आणि या प्रत्येक मटेरियलला आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे। कशासाठी स्टडी करायचं आहे रे, ते की कोणतं मटेरियल आपण कुठे वापरायला पाहिजे याचं नॉलेज आपल्याला असायला नको की असायला पाहिजे की नाही, ठीक आहे। ज्या प्रकारे एका शेफला माहित असते की कोणता मसाला कुठे टाकायचा, त्याच प्रकारे आपल्याला सिव्हिल इंजिनियर म्हणून हे काम आहे की कुठलं मटेरियल बाबा मी कुठे यूज करणार, ठीक आहे। तर अशा पद्धतीची सगळी माहिती आपल्याला या पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये मिळणार आहे, ठीक आहे। आणि तेच मटेरियल, वेगवेगळे मटेरियल आपल्याला या पहिल्या वहिल्या युनिट मध्ये शिकायचे आहे, पाहायचे आहे की कोणकोणते मटेरियल आहे बाबा, कोणकोणते कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, किती किती त्याचे टाइप्स असणार आहे, त्याचे सोर्सेस काय काय आहे, म्हणजे हे मटेरियल आपल्याला कुठून मिळत असतं, अशा प्रकारचं सगळं डिस्कशन आपल्याला या पहिल्या वहिल्या युनिट मध्ये म्हणजे ओव्हरव्ह्यू ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये पाहायचं आहे किंवा शिकायचं आहे। त्या अगोदर मित्रांनो, हा जो युनिट आहे तो आपल्याला किती मार्कांना विचारला जातो रे, तर हा जो युनिट आहे तो आपल्याला विचारला जातो टोटल 12 मार्कांना। किती मार्कांना विचारला जातो बेटा, 12 मार्कांना। जो आपला 70 मार्काचा पेपर असतो ना एंड सेमिस्टरचा, तर त्या एंड सेमिस्टरच्या 70 मार्काच्या पेपर मध्ये तुम्हाला किती मार्काला विचारला जाईल रे, तर 12 मार्काला। कधी कधी हा एक्स्ट्रा वगैरे देऊन तुमचा 14 ते 16 मार्कापर्यंत जातो। आणि डिटेल मध्ये आहे हा पहिला युनिट, यामधले जेवढेही टॉपिक असणार आहे ते खूप खूप महत्त्वाचे असणार आहे आणि प्रत्येक टॉपिक आपल्याला एकदम
सोप्या आणि सरळ आणि इझी भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पाहूया काय काय कंटेंट किंवा काय काय टॉपिक आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यात पहिला जो आहे स्कोप ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे वेगवेगळे इंजिनिअरिंग सेक्टर आहे. कोणकोणते सेक्टर रे? तर जसं की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आपण वेगवेगळ्या इमारती, वेगवेगळ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पाहत असतो. ठीक आहे. तर हे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करता वेळेस आपल्याला खूप खूप महत्वाचं आहे की आपण कोणतं कन्स्ट्रक्शन मटेरियल तिथे यूज करणार आहे. मग त्याचा स्कोप म्हणजे काय रे? तर त्या मटेरियलची स्ट्रेंथ म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे. ठीक आहे. त्या कशा क्वालिटीचं आपण मटेरियल वापरू जेणेकरून जेही स्ट्रक्चर आपण बांधणार आहे ते दीर्घकाळ जास्त काळ टिकलं पाहिजे. ठीक आहे. जास्त काळ टिकलं पाहिजे. मी मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले पाहिलेले आहेत. त्यांना सुद्धा बिल्डिंग मटेरियलचं इतकं नॉलेज होतं मित्रांनो की आज 300-350 वर्षानंतर सुद्धा ते स्ट्रक्चर जसंच्या तसं उभं आहे. आले लक्षात? आणि तेच आपल्याला शिकायचं आहे. ते जे स्टोन आहे त्याच्या काही प्रॉपर्टीज असतील तेच आपल्याला शिकायचं आहे जेणेकरून आपण जेही स्ट्रक्चर बांधणार ठीक आहे ते जास्त काळ दीर्घकाळ आणि त्याची क्वालिटी एकदम बेस्ट असायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला जेही मटेरियल वापरायचे असतात तर कशा प्रकारे आपण त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये वेगवेगळे मटेरियल वापरत असतो तोच झाला त्याचा स्कोप. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे रे तर रोड, ठीक आहे, हायवेचं कन्स्ट्रक्शन, रोडचं कन्स्ट्रक्शन, आपल्या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन, त्यानंतर जे आपले एअरपोर्ट असतात त्याचा जो रनवे असतो त्याचं सुद्धा कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर एक चांगला रोड बनवायचा आपल्याला, एक चांगला ब्रिज बनवायचा आहे आणि त्यासाठी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आणि ज्या मटेरियलमध्ये चांगली स्ट्रेंथ असेल, मजबूती असेल अशा टाईपचं मटेरियल आपल्याला यूज करायचं आहे आणि तोच स्कोप आपल्याला या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये पाहायचा आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे रे जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असते आपले म्युनिसिपलचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट. तुमच्या घरामध्ये जो नळ असतो ना म्युनिसिपालिटीचा तो नळ ते जे वॉटर येतं तुम्हाला त्याची पूर्ण ट्रीटमेंट होते आपली वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरती. तर त्या वॉटर ट्रीटमेंट जेव्हा आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा किंवा डिझाईन करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काही ना काही वेगवेगळे मटेरियल वापरावे लागतात आणि चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरावे लागतात. तेव्हाच कुठे ते जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे ते दीर्घकाळपर्यंत काम करतं, त्याचं वर्किंग करतं. आले लक्षात? तर या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये पण आपल्याला या सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल. सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. कन्स्ट्रक्शन मटेरियलचा स्कोप जो आहे तो पाहायचा की कोणतं मटेरियल आणि कशा प्रकारची चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपण यूज करून त्या पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चरला दीर्घकाळपर्यंत काय करू शकतो, टिकवू शकतो. त्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग. आता इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला काय काय पाहावं लागतं रे? तर इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये तुमचं जे धरणं आहे, मोठे मोठे डॅम्स आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागतं. त्यानंतर बेटा कॅनल जे असतात कॅनलचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे डॅम आहे, कॅनल आहे, तुम्हाला माहिती आहे की एवढं मोठा पाण्याचा साठा एकटा तो डॅम धरून ठेवतो, एवढं मोठं पाणी अडवून ठेवतो तो डॅम. मग आता ते जे डॅम आहे ज्या मटेरियल पासून आपण त्याला बनवणार आहे ते मटेरियल पण त्याच क्वालिटीचं आणि त्याच मजबूतीचं म्हणजे त्याच स्ट्रेंथचं आपल्याला पाहिजे. तेव्हाच कुठे एवढे मोठे डॅम जे आहे ते दीर्घकाळापर्यंत काय राहील बेटा, टिकून राहील. जर तुम्ही एकदम खराब क्वालिटीचं, ठीक आहे, ज्या मटेरियल मध्ये दमच नाही, ठीक आहे, एकदम बेकार क्वालिटी ज्याची स्ट्रेंथ पण नाही, असं जर मटेरियल तुम्ही मोठे मोठे धरण बांधण्यासाठी जर कराल तर मात्र तुमचा जो डॅम आहे एका वर्षात तुटून जाईल, पडून जाईल. आले लक्षात? म्हणून यासाठी आपल्याला हे जे डिफरंट कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे याचा स्कोप, या सगळे जे इंजिनिअरिंग सेक्टर आहे, हे वेगवेगळे इंजिनिअरिंग काय बेटा सेक्टर आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सिव्हिल इंजिनिअरिंग खूप वास्ट आहे,
खूप वास्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे ही ब्रांच जी आहे ती कामी येते. आले लक्षात? तर या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन मटेरियलचं इम्पॉर्टन्स किंवा स्कोप पाहायचा आहे. त्यानंतर हे जे मटेरियल आहे, वेगवेगळे मटेरियल आहे, खूप 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 प्रकारचे मटेरियल आहे. तुम्हाला तोंडावर तुमचं नाव पण असेल, जसं की सिमेंट झालं, विटा झालं, टाइल्स झालं, आपलं जे वेगवेगळे पेंटिंगचे मटेरियल असतात ते झालं, वॉटर प्रूफिंग मटेरियल असतात ते झालं. तर अशा प्रकारचे खूप सारे मटेरियल आहे, खूप सारे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे जे आपण यूज करत असतो. आता हे जे मटेरियल आहे याचं काय केलं आहे आपण बेटा, वर्गीकरण केलं आहे, त्याला क्लासिफाय केलं आहे. ठीक आहे, की एकाच वेळेस एवढे मोठे मटेरियल लक्षात ठेवणं खूप कठीण आहे. त्यासाठी आपण काय करतो, याला सेपरेट करतो. ठीक आहे, तर याचे जे क्लासिफिकेशन आहे तेच आपल्याला या दुसऱ्या टॉपिक मध्ये पाहायचं आहे, जो की एकदम महत्वाचा टॉपिक असणार आहे. कारण मागील वर्षामध्ये या टॉपिक मधून भरपूर प्रमाणात तुम्हाला कंटिन्युअसली क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. तर या ब्रॉड क्लासिफिकेशन मध्ये जे आपले मटेरियल आहे त्याचा स्रोत काय रे बा, म्हणजे हे मटेरियल आपल्याला कुठून मिळतं. ठीक आहे, हे हवेतून येतं का, नाही तर कुठून ना कुठून आपल्याला मिळणार आहे. ते हे कुठून मिळतं, याचा सोर्स काय, याचा स्रोत काय आहे, हेच आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिक मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की याला आपण काय केलं आहे, क्लासिफाय केला, याचं वर्गीकरण केलंय. तर कशा प्रकारे, तर नॅचरल मटेरियल म्हणजे जे असं मटेरियल जे आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतं. मग काय काय मटेरियल नैसर्गिकरित्या मिळतं रे, तर स्टोन झाला, हा आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतो. त्यानंतर टिंबर झाला, हा आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतो. तर जेही मटेरियल आपल्याला निसर्ग आपल्याला देतो ना, आणि ते नैसर्गिक मटेरियल वापर करून आपण स्ट्रक्चर जे बांधतो त्याला म्हणायचं बेटा नॅचरल. ठीक आहे, त्याला म्हणायचं नॅचरल बिल्डिंग मटेरियल किंवा नॅचरल मटेरियल, कन्स्ट्रक्शन मटेरियल. त्यानंतर आर्टिफिशियल मटेरियल म्हणजे आपण मानव निर्मित, म्हणजे आपण तयार केलेले मटेरियल, जसं की विटा झालं. विटा आपल्याला निसर्ग देतो का रे, नाही. पण जे निसर्ग, जसं की सॉइल झालं, हे कोण देतं, निसर्ग देतो. आले लक्षात? माती जी आहे ती निसर्ग देतो. आणि या मातीपासून आपण काय तयार करतो रे, तर विटा तयार करतो, ब्रिक तयार करतो. आणि तेच जे मटेरियल आहे ते आपल्या कोणत्या मटेरियल मध्ये येतं, तर आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित. त्याच प्रकारे जो सिमेंट आहे तुम्हाला माहिती आहे, हा जो सिमेंट आहे हा सुद्धा एक आर्टिफिशियल मटेरियल आहे, हा सुद्धा आपण तयार करतो. आणि हा जो सिमेंट आहे हा आपण कोणते मटेरियल वापरून तयार करतो रे, तर नॅचरल मटेरियल. त्याच्यामध्ये जे लाईमस्टोन आहे त्याचा वापर आपण करतो आणि तशापासून आपण काय करतो, आपल्या सिमेंटचं मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा सिमेंट बनवतो. तर हेच जे नॅचरल मटेरियल आहे, आर्टिफिशियल मटेरियल आहे, याच आपण काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. त्यानंतर जे काही स्पेशल मटेरियल असतात, ठीक आहे, नॅचरल मटेरियल झालं जे नैसर्गिकरित्या मिळतं. त्यानंतर आर्टिफिशियल मटेरियल जे कृत्रिमरित्या म्हणजे मानव निर्मित, माणसाने तयार केलेले काही मटेरियल्स आहे जे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये वापरतो किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतो. त्याच प्रकारे स्पेशल काही मटेरियल आहे. मग आता स्पेशल म्हणजे काय रे, तर स्पेशल कामांसाठी ते यूज केले जातात, म्हणून स्पेशल मटेरियल. मग कोणकोणते स्पेशल काम, तर वॉटर प्रूफिंग. ठीक आहे, एक्झॅक्ट म्हणजे खूप खूप महत्वाचं आहे की आपली जे छत असते, आपली जी सिलिंग असते, त्याच्यामध्ये कधी कधी लिकेज येतो, किंवा आपलं जे बाथरूमचं पाणी आहे त्याच्यामध्ये कधी कधी लिकेज असतो. तर अशा लिकेजेसना स्टॉप करण्यासाठी किंवा अशा लिकेजेसना अवॉइड करण्यासाठी आपल्याला वॉटर प्रूफिंग मटेरियल जे आहे ते यूज करावं लागतं. तुम्हाला पण माहिती आहे, तुमच्या पण घरी काही ना काही वॉटर प्रूफिंग केलेली असेल. तर हेच जे वॉटर प्रूफिंग मटेरियल आहे हे कशामध्ये येतं बेटा, स्पेशल मटेरियल. कारण स्पेशल आपल्याला काय करावं लागतं, स्पेशल कामांसाठी हे मटेरियल यूज करावं लागतं. म्हणून वॉटर प्रूफिंग मटेरियल म्हणा, किंवा जी आपली टर्माइट प्रूफिंग आहे, म्हणजे जी उधळी लागत असते बघा आपल्या दरवाजाला म्हणा, किंवा आपल्याला जे घर असतात घराला पण उधळी लागते. ते हे उधळीपासून याचं संरक्षण करण्यासाठी जेही आपलं स्ट्रक्चर आहे त्याचं बाबा संरक्षण करण्यासाठी, त्याला सेफ बनवण्यासाठी आपल्याला टर्माइट प्रूफिंग करावं लागते. आणि हेच मटेरियल आपल्याला पाहायचे आहे. त्याचबरोबर थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल आणि साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. आता हे जे साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल आहे हे तुम्हाला पाहायला मिळतील थिएटरमध्ये, जे आपले सिनेमा हॉल आहे जिथे मस्त मस्त आपण पिक्चर बघतो बघा. तर त्या टॉकीमध्ये किती मोठा आवाज येतो जेव्हा आपण त्यामध्ये जातो, पण त्या टॉकीज मधला आवाज, त्या थिएटर मधला आवाज बाहेर जात नाही आणि बाहेरचा आवाज थिएटरमध्ये येत नाही. असं का होतं रे, कारण तिथे आपण कोणतं मटेरियल वापरतो, तर साऊंड इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे असं मटेरियल जे काय करतं, आपल्या साऊंडला ऍब्झॉर्ब करतो, सोकून घेतं, आणि जो आपला साऊंड आहे किंवा आवाज आहे तो बाहेर जाऊ देत नाही. तर अशा प्रकारचे मटेरियल आपल्याला यामध्ये पाहायचे आहे. त्यानंतर थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल. थर्मल म्हणजे सपोज बाहेर खूप थंडी आहे
आणि आतमध्ये आपल्याला गरमी वाजत आहे, ठीक आहे, किंवा आपल्या आतमध्ये गरमी आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे बेटा, की आपण आपल्या चारही बाजूनं जेही घर आपलं बनवलेलं आहे ते थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल पासून बनलेलं आहे. ते हे थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल काय करतं, जे आतमधलं टेम्परेचर आहे आणि जे बाहेरचं टेम्परेचर आहे यांच्या दोघांना कनेक्ट, यांचा जो संपर्क आहे ते तोडायचं काम करतं, ठीक आहे. बाहेर जर खूप थंडी असेल तर आतमध्ये आपल्याला काय जाणवतं रे, गरमी जाणवते किंवा उष्णता जाणवते. आले लक्षात? तर अशा प्रकारे हे थर्मल इन्सुलेटिंग मटेरियल याचं सुद्धा आपल्याला या स्पेशल मटेरियल मध्ये काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. त्यानंतर काही फिनिशिंग मटेरियल आहे, फ्लोर फिनिशेस मटेरियल आहे, त्याचं पण डिस्कशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर काही रिसायकल कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की आपले जे स्टील वगैरे निघतं, जेव्हा आपण आपली बिल्डिंग जे आहे ते डिमॉलिश करतो, त्याला तोडतो, त्यामधून काही ना काही असं मटेरियल मिळतं जे आपण परत रिसायकल करून काय करू शकतो, यूज करू शकतो. तर तशाच मटेरियलचं इथे काय करायचं आपल्याला, डिस्कशन करायचं आहे. त्यानंतर जेही मटेरियल आपण सिलेक्ट करणार आहे आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी, तर ते कोणत्या क्रायटेरियावर, ठीक आहे, का म्हणून आपण सिलेक्ट करणार, की आता बाबा एवढे, जसं आता सिमेंट झालं, ठीक आहे, तर खूप प्रकारचे सिमेंट आपल्याकडे आहे, भरपूर प्रकारचे भरपूर टाईपचे सिमेंट आहे, पण कोणतं सिमेंट आपल्याला वापरायचं आहे. त्याच प्रकारे जे डिफरंट मटेरियल आहे, की आता मार्केटमध्ये खूप सारे मटेरियल मिळतात, तर कशाच्या आधारावरती आपण ते मटेरियल सिलेक्ट करणार, तेच आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिक मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की नॅचरल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये जे नैसर्गिकरित्या मिळतं, ठीक आहे, जे मटेरियल नैसर्गिकरित्या मिळतं, जसं की झालं स्टोन. तर हा जो स्टोन आहे, हा स्टोन आपण कसा बनवतो, किंवा कसाचे मोठे मोठे रॉक असतात त्याला तोडून तोडून आपण काय बनवतो, तर बिल्डिंग स्टोन बनवतो, ठीक आहे. ते एक चांगला बिल्डिंग स्टोन कसा आहे, त्यानंतर त्याची प्रोसेस कशी आहे बनवण्याची, अशा पद्धतीचं सगळं डिस्कशन आपण या स्टोन मध्ये करणार आहे. आणि हा देखील खूप खूप महत्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला गुड बिल्डिंग स्टोन काय असतो त्याच्या बाबतीत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर त्याचे जे मेथड असतात, की कशा प्रकारे आपण हा स्टोन बनवतो, हे सुद्धा विचारलं जाईल. आले लक्षात? त्यानंतर टिंबर, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे टिंबर असतं, ज्यापासून आपण दरवाजे, खिडक्या, फर्निचर बनवतो, तर हे जे टिंबर आहे याचं सुद्धा, म्हणजे एका झाडापासून आपण टिंबर बनवण्याची जी प्रोसेस असते, ती पूर्ण प्रोसेस आपण आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायची आहे. हा सुद्धा महत्वाचा आहे, ठीक आहे. हा सुद्धा महत्वाचा आहे, कारण यावरती सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला सतत क्वेश्चन पडलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर सॉइल म्हणजे माती, याचं पण आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सँड आपली वाळू, कोर्स ऍग्रिगेट म्हणजे जी आपली मोठी गिट्टी असते, ठीक आहे, तर हे याचं सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. याच्यावरती काही टेस्ट असतात, हे कोर्स ऍग्रिगेट आपल्याला कसे मिळणार आहे, अशा पद्धतीनं सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर बिटुमेन म्हणजे डांबर. आता बिटुमेन आपल्याला कसं मिळतं, त्याचे काय काय टाइप्स आहे, त्याचे काय काय गुणधर्म आहे, कारण बिटुमेन पासून आपल्याला काय बनवायचं आहे, रोड रस्ते बनवायचे आहे. तर हे जे रोड रस्ते बनवण्याच्या वेळेस आपण कोणतं बिटुमेन, कोणतं डांबर आपल्याला पाहिजे आहे, किंवा त्याची काय काय गुणधर्म आहे, हे सगळ्याचं नॉलेज आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिक मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर लाईम म्हणजे चुना, हा सुद्धा आपला नॅचरल मटेरियल आहे आणि याबाबत सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर त्यानंतर आर्टिफिशियल बिल्डिंग मटेरियल म्हणजे जे मानव निर्मित आहे, जे माणसाने तयार केले आहे बा, तर असे कोणकोणते मटेरियल आहे, तर सिमेंट. ते ह्या सिमेंटची पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग, ठीक आहे, फॅक्टरीमध्ये जेही मॅन्युफॅक्चरिंग होते, की आपल्याला आपल्या घरपर्यंत जे पिशवीमध्ये, त्या बॅग मध्ये, सिमेंटची जी बॅग येते, त्या बॅग पर्यंत आपल्याला पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग त्याची बघायची आहे, की कशा प्रकारे आपण सिमेंटला तयार करतो. आले लक्षात? मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये याचे टाईप विचारले जातात. त्यानंतर याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस विचारली जाते. आले लक्षात? त्यानंतर सिल्ट, त्यानंतर ब्रिक, ठीक आहे. ब्रिक म्हणजे आपला जो विटा आहे, सिल्टचं पण आपल्याला डिस्कशन करायचं की सिल्ट म्हणजे काय आणि कुठे आपण याला वापरतो. त्यानंतर ब्रिक म्हणजे आपल्या विटा, याची पण प्रोसेस, की आपण विटा कशा बनवतो, जे आपण माती घेतो त्याची प्रोसेस काय काय असणार आहे. त्यानंतर विटांचे काही टाइप्स आहे, काही प्रकार आहेत, कोणती वीट आपल्याला कुठे बनवायची असते. त्यानंतर याचे काही क्लासिफिकेशन आहे, क्लास आहे, की फर्स्ट क्लास ब्रिक, सेकंड क्लास ब्रिक, थर्ड क्लास ब्रिक, असे वेगवेगळे टाइप्स आहे या ब्रिकचे. हेच आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिक मध्ये शिकायचे आहे. त्यानंतर फ्लोरिंग टाइल्स आपल्याला बघायचे आहे, जे तुमच्या घरांमध्ये लागलेले असतात ऑलरेडी. त्या डिफरंट टाइप्स ऑफ फ्लोरिंग टाइल्स आपल्याला पाहिजे आहे. कॉन्क्रीटचे ब्लॉक असतात, जे आजकाल खूप आपल्या बिल्डिंग मटेरियल मध्ये काय केले जातात, यूज केले जातात. आजच्या तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये पाहत असाल की जे मातीच्या विटा असतात, ब्रिक ज्या असतात, त्या खूप कमी यूज केल्या जातात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अंदाज लावू शकता की मार्केटमध्ये नवीन मटेरियल येत राहतात, ठीक आहे. आणि या नवीन मटेरियलचं सुद्धा नॉलेज आपल्याला ठेवणं आवश्यक आहे.
जेणेकरून आपण आपली कॉस्ट म्हणजे आपला जो पैसा कसा वाचू शकतो आणि एकदम प्रॉपर मटेरियल आपण कसं तिथे लावू शकतो आपल्या बिल्डिंग मध्ये, या प्रकारचं सगळं नॉलेज आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण ओव्हरऑल सब्जेक्ट शिकून आपल्याला मिळणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर प्लायवूड कसं तयार होतं याचे काही टाइप्स आहे का, त्यानंतर जे पार्टिकल बोर्ड असतात आपले, ठीक आहे, ते कसे तयार होतात त्याचे काही टाइप्स आहे, ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर आपले विनिट्स म्हणजे काय, त्याचे युजेस काय काय असणार आहे ते आपल्याला पाहायचे आहे. त्यानंतर लॅमिनेटेड बोर्ड्स जे असतात, ज्या आपले जे ज्यापासून आता लॅमिनेटेड डोर पण आपल्याला माहिती आहे, ते पण आपण यूज करतो आपल्या बिल्डिंग मध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये बघा. तर हे जे लॅमिनेटेड बोर्ड आहे याचं कसं कसं मॅन्युफॅक्चरिंग किंवा आपण कशा प्रकारे याला तयार करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. त्यानंतर तुमचा ग्लास म्हणजे काच, हे जे ग्लास आहे कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते वेगवेगळे ग्लासेस आपल्याला यूज करायचे आहे हे सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जिथे जिथे मी लिहिलेलं आहे याचा अर्थ काय बेटा, की या टॉपिक वरून तुम्हाला मागच्या वर्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग, जे वेगवेगळे जे बिल्डिंग्स आहे ना त्याला आपण क्लासिफाय केलंय, वर्गीकरण केलंय. म्हणजे घरात जर आपण राहत असेल बेटा तर आपली काय झाली ते रेसिडेन्शियल बिल्डिंग, जर आपण शॉपिंग मॉल वगैरे तुम्हाला दिसत असतील तर जे झाली कमर्शियल बिल्डिंग. तर अशा प्रकारे ह्या बिल्डिंगला आपण काय केलाय, याला क्लासिफाय केलाय. कशानुसार? तर आपला जो नॅशनल बिल्डिंग कोड आहे, मग हा नॅशनल बिल्डिंग कोड काय करतो तर आपल्याला गाईडलाईन देतो. ठीक आहे, की कोणकोणती इमारत कोणकोणती आहे, ठीक आहे, कोणकोणती बिल्डिंग कोणत्या टाईप मध्ये मोडते. तर अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन कोण देतं रे आपल्याला, नॅशनल बिल्डिंग कोड. आणि हा सुद्धा खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे, याला स्किप करायचा नाही म्हणजे नाही, कारण सतत यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि फक्त क्लासिफिकेशन विचारले जातात, बाकी काही नाही. आले लक्षात? त्यानंतर टाईप ऑफ स्ट्रक्चर, जे आपण स्ट्रक्चर पाहतो, जे बांधकाम पाहतो त्याच्यामध्ये काही टाईप असतात. मेनली 2 टाईप असतात बघा, एक असतं लोड बिअरिंग स्ट्रक्चर आणि दुसरं असतं फ्रेम स्ट्रक्चर. आता लोड बिअरिंग स्ट्रक्चर जर तुम्हाला सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये कॉलम स्लॅब असं वगैरे काही नसायचं, पूर्णच्या पूर्ण विटांचं किंवा दगडांचं बांधकाम असायचं आणि पूर्णच्या पूर्ण त्या इमारतीचं वजन कोणाकडे येत होतं रे, किंवा कोण सहन करत होतो, तर ते जे ब्रिक वॉल आहे, ठीक आहे, मातीची जी भिंत आहे, ते विटांची जी भिंत आहे किंवा दगडांची जी भिंत आहे, त्या भिंतीवर पूर्ण लोड किंवा त्या भिंतीवर पूर्ण वजन येत होतं आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे कॉलम नाही, बीम नाही, फुटिंग नाही आणि स्लॅब नाही. तर असं जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, विदाउट कॉलम म्हणजे ज्याला कॉलम नाही, बीम नाही, त्यानंतर त्याला स्लॅब नाही, ते जे स्ट्रक्चर झालं ते बेटा लोड बेअरिंग स्ट्रक्चर. लोड बेअरिंग स्ट्रक्चर म्हणजे आपलं जे फाउंडेशन आहे, आपला पाया आहे घराचा, या फाउंडेशन पासून तो वरपर्यंत पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर एकतर आपण विटांपासून बनवतो किंवा दगडांपासून बनवतो, त्याला म्हणायचं लोड बेअरिंग स्ट्रक्चर. म्हणजे पूर्णच्या पूर्ण वजन आपल्या विटांच्या भिंतींवर किंवा आपल्या दगडांच्या भिंतीवर येतं, त्याला म्हणायचं लोड बेअरिंग स्ट्रक्चर. आणि जे आजकाल जे आपण पूर्णच्या पूर्ण जे बिल्डिंग पाहतो, मोठे मोठे तुम्ही अपार्टमेंट्स पाहता, मोठे मोठे बिल्डिंग्स पाहता, ते कोणतं स्ट्रक्चर आहे रे, तर ते फ्रेम स्ट्रक्चर आहे. फ्रेम म्हणजे बघा, कॉलम आणि बीमची एक फ्रेम बनवली जाते आधी, ठीक आहे, कॉलम आणि बीमची काय बनवली जाते आधी, फ्रेम, पिंजरा टाईप बनवला जातो आणि नंतर मग आपण भिंती उभ्या करतो. आले लक्षात? पण पूर्वी काय व्हायचं रे, तर आपण कॉलम आणि बीम कन्स्ट्रक्ट नव्हतो करत, डायरेक्ट आपण भिंती उचलत होतो, ठीक आहे, आणि कसल्याही प्रकारचा कॉलम नसायचा, कसल्याही प्रकारचं बीम नसायचं. ते कोणतं झालं, लोड बेअरिंग. आणि आजकाल जे पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर आहे ते कोणते स्ट्रक्चर असतात, फ्रेम स्ट्रक्चर असतात. कॉलम, बीम, स्लॅब, फुटिंग यांची एक फ्रेम तयार केली जाते आधी, तर त्यालाच काय म्हणायचं बेटा, फ्रेम स्ट्रक्चर म्हणायचं. तर याचाच आपण डिफरन्स पाहणार आहे, याच्यात आपण कंपॅरिझन करणार आहे, याचा फरक पाहणार आहे. त्यानंतर कंपोजिट स्ट्रक्चर. कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे अर्ध आपलं लोड बेअरिंग म्हणजे अर्ध माती आणि मातींच्या विटांपासून आणि अर्ध जे राहील ते आपलं राहील फ्रेम स्ट्रक्चर. त्या दोघांचं कॉम्बिनेशन किंवा कंपोजिशन म्हणजे काय झालं आपलं कंपोजिट स्ट्रक्चर. तर अशा प्रकारचे सगळे टॉपिक आपल्याला या पूर्णच्या पूर्ण युनिट मध्ये शिकायचे आहे. एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सरळ पद्धतीने आपण शिकणार आहे. त्यानंतर या युनिट मध्ये कसल्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात किंवा कोणत्या टॉपिकवर कसे क्वेश्चन येतात, ह्या सगळ्या प्रकारचं डिस्कशन आपण आपल्या या पहिल्या युनिटमध्ये करणार आहे मित्रांनो. तर स्टे ट्यून. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर पासून आपल्या या पहिल्या युनिटला स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत टाटा आणि